स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या संभाजीनगर आणि जालना येथील जागेसाठी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा अर्ज दाखल केला होता। या संदर्भात काल ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठवाड्यातल्या सर्वच नेत्यांची एक महत्त्वाची बैठक काल रात्री उशिरा पार पडली। या बैठकीतनं जवळपास शिवसेनेतनं जे बंड करण्यात आलं होतं किंवा जे बंडाचं निशाण होतं ते मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट अब्दुल सत्तारजी आहेत। सत्तार साहेब, काल रात्री उशीरपर्यंत 2:30 वाजल्यापर्यंत खलबतं सुरू होती। काय नेमकं यातनं निष्पन्न आता झालेलं आहे? आपण अर्ज मागे घेणार आहात का? नाही, खरं म्हणजे आम्ही आमच्या सर्व ज्या अडीअडचणी काम करण्यामध्ये येतात, आपल्या मित्रपक्षाकडून येतात, ती सर्व एक एक तंतोतंत माहिती आमच्या 6 आमदार 1 खासदारांनी दिली। आणि त्यामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्यवस्थितशीर सर्व ज्या ज्या ठिकाणी जे जे झालेलं आहे ते आम्हाला वरिष्ठाकडून काही त्रास नाही, आमच्या जिल्ह्याचा अंतर्गत जो आज आम्ही पाहू लागलो जो वाद आहे, जो इंटरनल आम्हाला जिल्ह्यामध्ये जो त्रास होतोय, ते भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सत्तेमध्ये वरती आणि खाली एकमेकाला जे त्रास देण्याचं काम चालू आहे तो त्रास बंद व्हावा इतकीच आम्ही त्यांना सर्व कुठे कुठे काय काय झालं ते सर्व बोललो। त्याच्यावर मला वाटतं पहिल्यांदा जेव्हापासून नवीन सरकार आलं तेव्हापासून पहिल्यांदा एक जिल्ह्याला 3.5 तास साहेबांनी सर्वांशी चर्चा केली। सर्व आमदारांना एक एक आमदाराला बोलवलो, त्यांची चर्चा केली आणि मग आम्हाला निर्णय दिला का आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे। महायुतीप्रमाणे मी जे आदेश देईल त्या आदेशाचा खाली पालन व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण म्हणताय की भारतीय जनता पार्टीकडनं ज्या पद्धतीने वागणूक मिळते जिल्ह्यामध्ये, याचसाठी उद्धव ठाकरेंनी देखील भारतीय जनता पार्टीसोबत युती तोडलेली होती। आपण देखील तेच म्हणत आहात। काल देखील आपण म्हटलात की भारतीय जनता पार्टी ही स्लो पॉयझन प्रमाणे काम करते आहे। कुठेतरी शिवसेनेला अनेक जिल्ह्यांमधनं संपवण्याचा प्रयत्न होतोय। संभाजीनगरमध्ये तेच पाहायला मिळालं होतं। संभाजीनगरमध्ये एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि आत्ताची परिस्थिती पाहता। नाही, खरं म्हणजे ही जी वस्तुस्थिती तुम्ही जे सांगितलं हे बरोबर आहे का एक काळामध्ये शिवसेना आजही त्यांचा फार मोठा हे नाही। आमचे 6 आमदार आहे, 1 खासदार आहे, त्यांच्याकडं त्यांचे जे आहे ते 3 आमदार आहे आणि इतका सर्व असून बी सत्तेमध्ये त्यांना आम्ही पूर्ण महायुती चे जे जे धर्म आहे ते आम्ही सर्व पाडले आतापर्यंत। पण आता जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमुळं आम्हाला बोलावं लागलं, कोणाला तरी बोलावं लागलं, सत्य परिस्थिती दाखवावं लागलं। एकदा सत्य परिस्थिती दाखवली त्याच्यावर जे काही उपाय करायचा आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे दोघंही मिळून त्याच्यामध्ये अंतिम निर्णय पुढं अजून कार्यकाळ आहे। पुढच्या 3 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3.5 वर्षानंतर विधानसभा येणार आहे। आतापासून अशी स्ट्रॅटेजी असेल तर पुढचं भविष्य मला तर वाटतं का निवडणुकीमध्ये मग महायुती राहणार का नाही राहणार, राहणार असेल तर दोघांनीही आचारसंहिता पाळायला पाहिजे, त्यांनी पाळायला पाहिजे, आम्हीही पाळायला पाहिजे। मी काय असं बोलणार नाही का सर्व त्यांच्या चुका आहे, आमच्याकडून काही चुका नसेल, चुका दोन्हीकडून होतात, कमी जास्त होतात, परंतु अशा गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं, वरिष्ठांनी सर्व याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय दिला तर पुढं अडचणी येणार नाही। काल संजय राऊतांनी काय म्हटलं हे आपण ऐकलंच असाल की आपली जी खतखत आहे यासाठी मातोश्रीची दारं ही उघडी आहेत। जे खतखत तुमची आहे तीच खतखत त्यांनी देखील व्यक्त केली होती आणि त्यामुळेच 2.5 वर्षाचा कालावधी ओलांडला। आपण तो मोठा विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंबरोबर बाहेर देखील पडलात। आता भाजप थेट शिवसेनेचंच मुंडकं उडवायला निघालेलं आहे हे देखील कालचं आपलं वक्तव्य आहे। 2029च्या निवडणुकीची ही तयारी म्हणायची का भाजपची? नाही, कसं आहे, आज तर काही आपल्याला बोलणं शक्य होणार नाही, कारण की आमचे वरिष्ठ नेते, आमचे पक्षप्रमुख जे आहे ते सन्माननीय आज एकनाथ शिंदे साहेबांचा जो निर्णय राहील तो आमच्यासाठी अंतिम असतो, कारण की आमचे पक्षाचे प्रमुख आहेत आणि प्रमुख असल्या कारणाने त्यांच्या भविष्यामध्ये जे ते आदेश देतील, विलिनीकरण करायचं का एकत्रित राहायचं का गळाभेट करायची का त्यांना होणारा त्रास आम्हाला, याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घेण्याचा अधिकार नाही आहे। हे सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहे। आम्ही त्यांच्या विश्वासावरच हे सरकारमध्ये बदल केला आणि जे काही लास्टमध्ये आम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं असेल तर आम्हाला जरूर शिक्षा मिळेल।
आम्ही चांगलं काम केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाचंही मूल्यमापन करायला पाहिजे, इतकीच आम्हाला या माध्यमातून त्यांना बोलायचं होतं आणि ते मी बोललो. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी देखील आपण इच्छा व्यक्त केलेली होती. आजही आपण त्या निर्णयावरती ठाम आहात का? काय वाटतं आपल्याला? खरंच एकत्र येणं आता गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने भाजप पावलं टाकतंय त्यानुसार? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये जे तुम्ही बोलू लागले, माझी नाही, अंबादास दानवे साहेबांनी पहिले इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेला मी उत्तर दिलं का याचा निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेबच घेऊ शकतात. पहिले आमच्या शिवसेनेकडून कोणत्याही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोणीही असा शब्द टाकला नाही का दोन्ही शिवसेना एक व्हावी. परंतु त्यांनी शब्द टाकला, त्यानंतर आम्ही बोललो की याचा निर्णय आमच्या साहेबांनी घेतला. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. शेवटी उद्धवजी असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, एक बाजूचे हे पक्षप्रमुख आहे, दुसऱ्या बाजूचे ते पक्षप्रमुख आहे. ह्या दोघांमध्ये संवाद आहे किंवा नाही हे मला बोलणं अवघड आहे. परंतु आज मी जे बोलू लागलो का आमच्या पक्षाचा साधा खालच्या लेवल बी कोणता बदल करायचा आहे, काही करायचं आहे, तर एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातूनच आम्ही करतो. आपल्या शिवसेना भवनवर जे जे आमचं घडतं, आमच्या एक एक कार्यकर्ता, तुम्ही पहा हजारो कार्यकर्ते येतात, सर्वाला ते बोलतात, सर्वांना खाली मोरे साहेब असतील, बाकीचे पदाधिकारी असतील, ते व्यवस्थितशीर त्यांना बोलतात आणि करतात. याच्यामुळं हे जो आज जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहे, याच्यामध्ये कुठेच शंका नाही. आम्ही बेचैन नसतो तो फॉर्म भरण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही बेचैन नसतो तर हे शब्द काढण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही काही पागल तो नाही आहे का बलजबरी कोणाला तरी बदनाम करण्यासाठी आमचा काही हेतू असेल. आमचा आता कोणता हेतू बी राहिला नाही. आता निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, विधान परिषद झाली, जिल्हा परिषद झाली, महापालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, आता समोर काही नाही ना. परंतु ज्या पद्धतीने एक एक जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता विधान परिषद गेली, अशा पद्धतीने मोठा भाऊच छोट्या भावाकडून सर्व सत्ता घेत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, हा मुद्दा मी मुद्दाम सांगू लागलो. एक काळ होता का शिवसेनेच्या हातामध्ये युतीचा कंट्रोल होता, आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये. जागा वाटपांमध्ये देखील तेच आम्हाला पाहायला मिळालं. शिवसेनेने 6 जागा मागितल्या, मात्र मिळाल्या फक्त 4. हीच स्ट्रॅटर्जी विधानसभेत देखील होती, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळाली. कुठेतरी नमतं का घ्यावं लागतंय? साठी आपण उठाव केलात, एवढा मोठा संघर्ष केलात, आता त्याच मित्रपक्षाबरोबर गेल्यानंतर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय आपल्याला? नाही, निश्चित तुम्ही आता जे जे चाललं आहे, ज्या सत्ता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आता नव्याने आल्या, जे काही आमचे जुने शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या संस्था, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, त्याला कुठंतरी एक नियोजनबद्ध पद्धतीने संपवण्याचा कट आहे का कारस्थान आहे का काय आहे मला माहीत नाही. परंतु थोडे थोडे संपवण्याचं काम तर जरूर चालू आहे. मी आमच्या नेत्याला ही सर्व माहिती दिली आणि नेते याच्यावर अंतिम निर्णय घेतील. शेवटी मी एक कार्यकर्ता आहे, मला काही पुऱ्या राज्यामध्ये बदल करता येत नाही. माझ्या गावामध्ये बदल करायचा असेल तर मी माझ्या एक मतदारसंघापुरता आहे. परंतु राज्यामधली एकंदरीत परिस्थिती सर्व माझ्या मतदारसंघासारखी असेल तर मग पुढच्या निवडणुकीला अडचण येऊ शकते. यासाठी आपण जे काही आज समजा माझी तब्येत खराब आहे, मी डॉक्टरकडे जाणं, मुख्यमंत्री महोदय डॉक्टर आहेत, उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे सर्व परिस्थिती सांगायची, ते त्याच्यावर काय अंतिम निर्णय घेतात त्याच्यावर आहे. आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडून काही त्रास नाही. आम्हाला खालच्या लेवलवर जो त्रास आहे जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यामधली ही खतखत आहे, जी माझी एकट्याची नाही, सर्वाची आहे. जिल्ह्याचं नेतृत्व म्हणजे जिल्ह्याचं पालक तत्व आपल्याकडे आहे. संजय शिरसाट पालकमंत्री आहेत. त्यांचा नेमका काय मग रोल आहे यामध्ये? आपण त्यांच्याबद्दल देखील उपमुख्यमंत्र्यांकडे काही गोष्टी सांगितल्याचं कळतंय. पक्षातच कुठेतरी अंतर्गत नाराजी आहे हे देखील स्पष्ट होतं यातून. नाही रे, पहा शेवटी आम्ही आमदार निवडून आलो, ते पालकमंत्री झाले. आम्ही आमदारच निवडून आलो नसतो तर ते पालकमंत्री झाले नसते. याची जाणीव त्यांनी ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना स्पष्ट आदेश दिला का आपल्या आमदारावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही काम करा.
तर आम्ही जे आमच्याकडं जी परिस्थिती होती, मी निधीच्या बाबतीत जे बोललो ते त्यांनाही बोललो, साहेबालाही बोललो, साहेबांनी त्यांना बोलले. आता याच्यामध्ये काय आम्हाला पुढं बदल होतो का नाही होतो का बदलच होऊन जातो, हे सर्व या सर्व गोष्टी आता किंतु परंतु आहे. मला काही संजय शिरसाट काही माझे दुश्मन नाही आहे, ते माझ्या पक्षाचेच आहे. माझ्या पक्षाचे असल्या कारणाने राजकारणामध्ये त्यांचा आणि माझा, मी त्यांच्यापेक्षाही राजकारणामध्ये सिनियर आहे. मी 5 टर्म निवडून आलेलो आहे आतापर्यंत आणि 5 वेळेस निवडून आलो म्हणजे काही ना काहीतरी आम्ही लोकांच्या सोबत काम करण्यामध्ये पक्षाचा, ज्यावेळेस आम्ही काँग्रेसचे आमदार होतो आणि एकनाथ शिंदेसाहेब पालकमंत्री होते, त्यांनी आमच्यावर काँग्रेसचे असून बी त्यावेळेस अन्याय नाही झाला. तर आज ज्यावेळेस आम्हाला निधी वितरित करण्यामध्ये असं होत असेल तर निश्चित आम्हाला याच्याबद्दल आमच्या नेत्याकडे तर तक्रार करावं लागेल. आपल्या मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्या कानावर ही गोष्ट घालावं लागेल. ठीक आहे, आमचा काय आहे, मी काय, मला आमचा काही भविष्य फार मोठा नसतो, त्या मतदारसंघापुरता असतो आणि मतदारसंघामध्ये राजकारण करताना आम्हाला त्रास होणे इतकीच आमची अपेक्षा आहे. शेवटी आम्ही निवडून आलो, आम्ही आमचा जो सपोर्ट दिलेला आहे, आमचे जितके 60 आमदार अपक्ष मिळून आणि आमचे पक्षाचे मिळून 60 आमदार होते, 60 आमदारांनी सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आमच्या सह्या केल्या. आम्ही काय तिथे कोणताही दुजाभाव केला नाही. पहिले आमच्यावर भारतीय जनता पार्टीने मेहरबानी केली का आम्हाला 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री पद दिला, त्या मुख्यमंत्री पदाचा सोनं केला. एक लक्षात घ्या, मी त्यांचा कार्यकाळ पाहिला, मी अनेक मुख्यमंत्री महोदयांसोबत काम केलेलं आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबाचा जो काम आहे, जी कार्यपद्धत आहे, आता तुम्ही अंदाजा लावू शकतात का एक आमदारांसाठी थोडीशी जी काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली तर नेता परिस्थिती काय निर्माण झाली आहे? ऐका ना, नेता 3.5 तास आपल्या पक्षाच्या सर्व आमदार खासदारांशी चर्चा करतो. ही फार मोठी गोष्ट आहे. ही परिस्थिती जी निर्माण झाली याचे अनेक कारणं आहे, ते सर्व आम्ही त्यांना सांगितलं. हे काही खुले बोलता येत नाही. शेवटी माध्यमाच्या माध्यमातून भावना मांडणं आपलं काम आहे. आता भाजप सोबत गेल्याचा पश्चाताप होतोय का? संजय राऊत म्हणतात पश्चाताप होत असेल तर पुन्हा मातोश्रीची दारं उघडी आहेत. आज आत्ता ते म्हणालेले आहेत. नाही, संजय राऊत साहेबांनी जे बोलले ते त्यांच्या जी भावना त्यांची आहे ती भावना त्यांनी बोलून दाखवली त्यांच्या पक्ष. आमची भावना आम्ही बोलून दाखवली. दोघांचा एक कनेक्शन मिळत असेल तर त्याला नाईलाज आहे. पश्चाताप होतोय. परंतु 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 जिल्ह्यामध्ये काम करायला जी आम्हाला अडचण होऊ लागली, निश्चित याच्यामध्ये आम्हाला त्यावेळेस मी म्हणून तर कामाख्या देवीचा हा शब्द वापरला का त्या देवीलाच माहीत आहे का मी तिथे जाऊन 40 आमदार होते, बाकीचे अनेक कार्यकर्ते होते. मी तर मुसलमान समाजाचा आहे, माझा मुसलमान धर्म आहे, मी त्याच्याबद्दल माझा काही नाही, परंतु बाकीचे आमचे सर्व, मी एकटाच मुसलमान होतो, बाकी सर्व हिंदू बांधव होते. त्या हिंदू बांधवांनी त्या मंदिरामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाचा सर्वांनी पालन केला. त्यावेळेचे उपमुख्यमंत्री, आज जे उपमुख्यमंत्री आहे त्यावेळेस ते मंत्री होते. आज ते ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सर्व या राज्याला एक रूपरेषा, दिशा आणि काम करण्याची कार्यपद्धत, अनेक योजना गोरगरिबांसाठी त्यांनी आणल्या. त्यावेळेस काही असं एकटे न त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे देवेंद्रजी आज उपमुख्यमंत्री आहे ते उपमुख्यमंत्री होते. आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाही आहे, पण दादाही होते. शेवटी हे सर्व करायला टीमवर्क पाहिजे आणि त्या टीमवर्कप्रमाणे काम झाला. आजही त्यांचा पक्ष जरूर भारतीय जनता पार्टीने वाढवायला पाहिजे, पण आम्हाला पश्चाताप करण्याची वेळ यायला नाही पाहिजे, इतकीच आम्ही या विनंती करण्यासाठी हे सर्व माहिती आमच्या नेत्याला दिली. आपण जो अर्ज भरलात त्याच्यानंतर रावसाहेब दानवे जे आपले मित्र आहेत, मित्र पक्षातले जवळचे मित्र म्हणूनच ते ओळखले जातात तुमच्या, त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण जे केलंय ते एक स्टंट आहे. गवताच्या गंजीवर उभ्या असलेल्यांनी आगीशी खेळू नये. 4 तारखेला अब्दुल सत्तार नक्कीच अर्ज मागे घेतील असं देखील ते बोलून दाखवलेले. अप्रत्यक्ष एक इशारा तुम्हाला दिलेला आहे त्यांनी. अरे आम्ही दोघंही विचार विनिमय करूनच बोलतो. ते काय बोलावं ते बोलतात, मला काय बोलावं मी बोलतो. आमच्या दोघांमध्ये कोणताही वाद नाही आहे. काही गोष्टी बोलताना आम्ही काही डायलेक्ट मारू शकतो, आम्ही 4 शब्द बोलू शकतो, परंतु मला सध्या आमचे मित्र रावसाहेब दानवेच्या बद्दल काहीही बोलायचं नाही. नंबर 1. नंबर 2, आमच्या ज्या व्यथा होत्या, ज्या पद्धतीने आम्हाला तिथं जे ट्रीट करत होते, ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक देत होते, ते आम्ही आमच्या नेत्याला सर्व बोललो.
पण नेमकं काय वागणूक जिल्ह्यामध्ये अंतर्गत काय नेमका वाद आहे हा जनतेला देखील कळायला पाहिजे होता. कारण 2.5 वर्षापूर्वी यासाठीच आपण अट्टहास केलात. पाक गुजरात मार्गे गुवाहाटी, गुवाहाटी मार्गे गोवा आणि नंतर महाराष्ट्रात आलात आणि आता एवढं होऊन सुद्धा जर का पुन्हा पश्चातापाचीच वेळ येत असेल तर मग नेमकं काय यातनं फलित झालं हा देखील प्रश्न आहे. नाही, याच्यामधला फलित मी तुम्हाला एकच सांगतो की जी सत्ता 2.5 वर्ष सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी चालवली त्याचा फायदा तर निश्चित झाला. तुम्ही पहा, रिझल्ट कधी नव्हे इतकी थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्या नेतृत्वाखाली आली, हा फायदाच आहे. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय हे शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, पीडित माणसाला संजीवनी देणारे होते. म्हणून तर हे सरकार निवडून आलं. हे जे मी बोलू लागलो तुम्हाला, या सरकार निवडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ बी असेल तर छोटा भाऊ असून मुख्यमंत्र्याची भूमिका ही महत्त्वाची असते. आणि ती भूमिका ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या कार्यपद्धतीला रात्री म्हणजे मला तर वाटतं 17 घंटे, 18 घंटे, 20-20 तास काम केलं. तर ज्या माणसांनी 20-20 तास काम केलं त्याचे परिणाम दिसले. आणि हे तुम्ही जे बोलू लागले की त्याचा काय फायदा झाला, तर हाच फायदा झाला की सरकार त्यांच्या नावावर, त्यांच्या मुख्यमंत्री असताना कधी सरकार पडला असता तर सर्व खापर हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबावर फुटला असता. पण एकनाथ शिंदे साहेबांनी आपली जी एक सामान्य कार्य, कॉमन मॅन म्हणून ते स्वतःला बोलतात, मुख्यमंत्री असताना बी हे शब्द बोलणं इतके सोपे नाही आहे. ज्या शब्दामध्ये त्यांनी स्वतःचं वर्णन केलं आणि त्यानंतर ते कॉमन मॅनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची एक संघटना तयार झाली आणि त्या संघटनेचा फायदा तिन्ही पक्षाला मिळाला. कोणाला कमी मिळाला असेल, कोणाला जास्त मिळाला असेल, मी सोडून सर्वाला मिळाला. म्हणजे महायुती माझ्या मतदारसंघात चालत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये एकही मित्रपक्षाचा मत आम्हाला मिळत नाही. ती माझी खंत वेगळी आहे, ते सिल्लोड आणि बाकीचा पॅटर्न. परंतु राज्याच्या प्रत्येक मग महायुती धर्म हा फक्त तुम्हीच पाळावा, हा मित्र पक्षाने पाळू नये असा थेट आरोप तुम्ही करत आहात. आज जी परिस्थिती संभाजीनगरमध्ये आहे, तीच परिस्थिती रायगडमध्ये आहे. सातारा सांगलीला जिल्हा परिषदेत काय झालं हे आपण पाहिलं. नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळत नाहीये. जळगावमध्ये तीच परिस्थिती आहे. आपल्याच विरोधात राहणाऱ्या उमेदवाराला पक्षात घेऊन भाजप कुठेतरी तुम्हाला शह देत आहे का? थेट सांगा. नाही, थेटच आहे ते. ते काही लपवलेलं का? मला मी नाही बी सांगितलं तर तुम्ही तर सांगूनच दिलेलं आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आता वरिष्ठ नेते याच्यावर काय निर्णय घेतात हा आहे. आता आमची आज हे काही गोष्टी सार्वजनिक बोलता येत नाही. काही चर्चा टी व्हीच्या माध्यमातून किंवा प्रेसच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलता येत नाही. परंतु आमच्या एक गोष्टी तुम्ही 3.5 तास ज्या वेळेस आम्ही 7च लोक होतो, तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकतात का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्व भावना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाणून घेतल्या. आणि ते जाणून घेतल्यानंतर आता त्याचे परिणाम पुढे दिसतील ना. आजच आपण काय होणार आहे काय नाही होणार आहे हे तर बोलू शकत नाही. शेवटी नेत्यावर विश्वास ठेवणं हे पार्टीच्या प्रमाणे आमचा. आता त्याच्यामध्ये काही लोक बोलले त्यांच्या नेत्यावर विश्वास नाही. अरे, नेत्यावर विश्वास नसतं तर आम्ही पार्टीमध्ये आलोच कसं असतं? आम्ही काँग्रेसचा आमदार असताना ज्या वेळेस आजचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला न्याय दिला म्हणून तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो. कारण की कार्यपद्धत, काम करण्याची पद्धत आपण जाणून घेतो आणि काम करण्याची पद्धत जाणल्यानंतर माणसाला विश्वासावरच तो, कारण की आमचा काही मतदारसंघ शिवसेनेचा नव्हता, तो काँग्रेसचा मतदारसंघ होता. त्याला काँग्रेसवरून बदलून 10,000ची शिवसेना 1,40,000 पर्यंत नेण्यासाठी अनेक अडचणी येतात. पण त्या अडचणीवर आम्ही मात केली. मी काही मुळात शिवसैनिक नव्हतो. फक्त एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसैनिक झालो. मी आतापर्यंत 10 वेळेस बोललो आहे. ही जी नेत्यावर विश्वास न, ते म्हणते त्यांच्या नेत्यावर, काही भाजपचे लोक बिचारे आमचे जिल्ह्याचे ही चिंतक आमचे बोलू लागले त्यांच्या नेत्यावर विश्वास नाही. अरे, नेत्यावर विश्वास नसता तर इथे आलो असतो का? नेत्यावर विश्वास नसता तर पक्षांतर केलं असतं का? नेत्यावर विश्वास नसता तर गुवाहाटीला गेलो असतो का? ह्या सर्व गोष्टी ते एकच चष्म्याने बघतात. दोन्ही चष्म्याने बघायला पाहिजे आणि त्यांनी सत्तेचा सदुपयोग करायला पाहिजे. आता नेत्यांनी आदेश दिलेला आहे की महायुती म्हणून लढायचं. अब्दुल सत्तार आपल्या चिरंजीवांचा अर्ज कधी मागे घेणार? त्याचबरोबर ती येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात देखील काल चर्चा झालेली आहे. त्याबाबत तुमची भूमिका काय आहे? युतीतच लढायचं तर त्या ठिकाणी वेगळं लढलं तरी फायदा होऊ शकतो असं आपल्याला वाटतंय?
हे पण आमची ताकद तर समोर आहे सर्वांच्या, ते काही लपलेली नाही. 6 आमदार आहे, 1 खासदार आहे, पालकमंत्री आहे, तर ताकद आहेच. त्याला मध्ये कुठे शंका कुशंका नाही. आमच्यामध्ये बेबनाव होऊ नये याचा प्रयत्न काही हे चिंतक लोक करतात. त्याच्यापासून आम्हाला सावध राहून आमच्या नेत्यांनी आदेश दिला का आपण महायुतीसोबत निवडणूक लढा. तुमच्या सन्मानाने त्यांच्या सन्मानाने युती झाली तो वेल अँड गुड, नाही झाली तर मग तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर आम्हाला सांगा. मग आम्ही कारण की त्याला फॉर्म भरण्याचा 5 तारीख आहे फक्त फॉर्म भरण्याची, आणि पुढं निवडणुकीचा 15 दिवसाचा परत घेणं ठेवणं पॅनल तयार करणं याच्यासाठी वेळ लागेल. कारण की एक पक्षाचं काम नाही आहे त्याच्यामध्ये. आता गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही होतो त्यावेळेस काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, त्यानंतर समजा आज मी तुम्हाला सांगतो कल्याण काळेचे भाऊ आमचे डायरेक्टर होते, किरण पाटील साहेब व्हाईस चेअरमन होते, आमच्या तालुक्याचे अर्जुन पाटील गाडे हे चेअरमन होते, आणि त्यानंतर भोमरे साहेब हेही डायरेक्टर होते, त्यानंतर सतीश चव्हाण साहेब आमदार हेही होते, त्यानंतर अंबादास दानवे साहेब हेही होते. म्हणजे सर्व पक्षी, त्याला काही पक्षी रूप येत नाही, ते सर्व पक्षी एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन. परंतु आत्तापर्यंत सुरेश पाटील साहेब ज्या वेळेस होते त्यावेळेसपासून तर आजपर्यंत ती बँकेची परंपरा सर्व पक्षीय सर्व धर्मीय घेऊन चालायची. कारण की शेतकऱ्याचा एक राजकारण करण्याचा अड्डा नाही आहे, तो शेतकऱ्यांना न्याय देण्याचा पवित्र मंदिर आहे. आणि त्यानुसार आपण सर्व पक्षाच्या विश्वासात घेऊन करतात का महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढतात. हे सर्व आता मला वाटतं काही दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होईल. परंतु आमच्या नेत्याने एकच आदेश दिलेला आहे का महायुती सोबत तुम्ही राहा. अर्ज मागे घेणार, तिढा सुटलाय संभाजीनगरचा. आता मला माझ्या पद्धतीने माझ्या नेत्यांनी आदेश दिलेला आहे. आता मी ज्या कार्यकर्ते, खरं म्हणजे फॉर्म मी भरलाच नाही, कार्यकर्त्यांच्या भावनेमुळे त्यांना फेस करावं लागतं. आमदारावर काय होणार आहे, परंतु खाली कार्यकर्त्याला दररोज फाईट करावी लागते. त्यांनी त्यांच्या भावनेमुळून मी 2 जिल्ह्याचा याच्यामध्ये एकदा MLC राहिलेलो आहे, 6 वर्ष काम केलेलं आहे, अनेक जिल्ह्याच्या लोकांचे माझे संपर्क आहे, माझे संबंध आहे. मी त्यांना बोलून चर्चा करून का मला माझ्या उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनीही सांगितलं, त्यांचंही आमचं फोनवर बोलणं झालं. तर यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीवर आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल असं मी त्यांना बोलून आणि परवा याच्यावर निर्णय घेईल. शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंनी त्यावेळी घेतलेली भूमिका भाजपबाबतची ही योग्य वाटते का? दुसरं म्हणजे जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा खरंच बरोबर होता असं देखील आपल्या मनात वाटतंय का? आता त्या काळामधली ती परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थितीनुसार उद्धव साहेबांनी निर्णय घेतला. परिस्थिती निर्माण झाली नसती त्याच वेळेस बरोबर यांचा टायअप झालेला महायुतीमध्ये निवडणूक लढलेली ती पुढे टिकली असती तर चांगलं झालं असतं. परंतु त्यावेळेस त्यांनी जो निर्णय घेतला त्या परिस्थितीनुसार घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी जे घेतला, एकनाथ शिंदे साहेब बी आमच्या त्या निर्णयामध्ये सोबत होते, आजचे जे आमचे प्रमुख आहे पक्षाचे नेते आहे. त्यानंतर ज्या 2-2.5 वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमुळं मग त्यांनी हा निर्णय घेतला का आपण आपली जी मूळ युती आहे त्याच्यासोबत जायचं. आम्ही लढलो बी सोबतच ना. आमच्याकडं बी आम्ही जो फोटो लावला होता, देवेंद्रजीचा फोटो एकीकडे होता. आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावरनं कुठेतरी पश्चाताप होतोय. आता पश्चाताप, आता मी इतका बोलून दाखवल्यानंतर मी तुम्हाला पश्चाताप हा शब्द माझ्या तोंडातून काढायचा आहे तर त्याला नाईलाज आहे. मी तुम्हाला एक बोलू लागलो, मला काही ना काही त्रास झाला असेल म्हणूनच तर मी बोलू लागलो. त्रास होणं यालाच ताप, पश्चाताप, काय जे तुम्ही शब्द टाकाय ते शब्द टाका. परंतु आम्हाला जो स्थानिक पातळीवर त्रास आहे तो त्रास होणे अशी आमची तुमच्या बी माध्यमातून भारतीय जनता पार्टीला नम्र विनंती आहे. बाकी आमचं मतदान त्यांनी सांगितलं का ओपन द्या तर आम्ही ओपन देऊ. आमचं मतदान आमच्या नेत्यांनी सांगितलं का तुम्हाला जी काही अडचण असेल, त्यांना आमच्यावर शंका असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला काही हे नाही. परंतु आमच्या नेत्यांनी स्पष्ट आदेश दिला का मी बोलतोय म्हणून तुम्ही महायुतीसोबत राहा, हे अपक्षाचा फॉर्म विड्रॉल करा असा आदेश त्यांनी आम्हाला दिलं. मुख्यमंत्र्यांनी मला फोनवर बोलले सन्माननीय देवेंद्रजी, आणि देवेंद्रजी हे न्याय देणारे प्रमुख खुर्चीवर बसलेले, म्हणून आमची अपेक्षा त्यांच्याकडून राहणार आहे. आणि ते हे समजू शकतात कारण की त्यांनी सर्व पाहिलेलं आहे. विरोध पाहिला, सत्ता पाहिली, सत्ताच्या बाहेरचे आमदारांच्या व्यथा काय असतात, आमदाराच्या अडचणी काय असतात त्याही त्यांना माहीत आहे.
आणि ह्या सर्व असल्यानंतर आमच्या नेत्याचा तर प्रश्नच नाही आहे. आम्ही म्हणून या दोघाच्या कानावर घातलेलं आहे. आता ही सध्याची निवडणूक झाली का पुढचे पावलं जे आहे एकनाथ शिंदे साहेब जे उचलतील ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालावं लागेल. पक्षात राहायचं तर नाही, तर मग पक्षात राहायचं नाही राहायचं तुमचे कुठेही पाऊल टाका. परंतु माझा विश्वास एकनाथ शिंदे साहेबावर आहे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे. म्हणून त्यांनी जसा फोन केला तसं मी हजर झालो. रात्री 2:30 वाजेपर्यंत त्यांनी भी आपल्या पक्षासाठी जे वेळ दिला, पक्षामध्ये अजून काही छोटे मोठे मतभेद होते ते सर्व दूर केले. सर्वाला आदेश दिला का एकजुटीने काम करा. एकजुटीने काम केल्यानंतर आपला महायुतीचा हा जो पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या तिघामध्ये थोडाफार आता परिवार असला तर एक परिवारामध्ये 2-3 भाऊ असले तर त्यांच्यामध्ये बी कधी कधी 19-20 होतोय. हे काही आमचं वैयक्तिक लढाई कोणाची नाही, ना भारतीय जनता पार्टीची आहे, ना शिवसेनेची आहे, ना बाकीची आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहिली तर पुढच्या वेळेस याचा काही वेगळा परिणाम होणे, म्हणून याला वेळेवर ट्रीटमेंट देणं ह्या दोन्हीही डॉक्टरांचा काम आहे. ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी हे याच्यावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. त्या विश्वासाच्या माध्यमातून पुढं काय होतं, आगे आगे देखो होता है क्या. तर आपण पाहिलं तर संभाजीनगरचा तिढा हा सुटलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन आम्ही जरूर करू. मात्र ज्या अडचणी जिल्ह्यांमध्ये आहेत, मित्र पक्षाकडनं जो त्रास होतो आहे, निधी संदर्भातल्या गोष्टी आहेत किंवा विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना संपवण्याचा जो प्रयत्न होतो आहे, या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी वेळीच निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा 2029 पर्यंत अनेक घडामोडी घडू शकतात असा देखील एक सूचक इशारा अब्दुल सत्तार यांनी आपल्याला दिलेला पाहायला मिळतोय. जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.